का बरं बोलू नको मी? 5 लाख रुपये हुंडा दिलाय माझ्या वडिलांनी. अशा 500च्या एकदम नोटा अशी गड्डी मोजून दिली होती तुमच्याकडं. आणि काय होतं तुमच्याकडं? हां, हे तुम्ही बसलेले सोफा, टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन सगळं माझ्या वडिलांनी घेऊन दिलंय, माझ्या पप्पांनी घेऊन दिलंय ते. आणि उगाचच बोलता. लग्नामध्ये माझ्या वडिलांनी मला किती पैठणी घातल्या. पैठणी माहित आहे का काय असते ते? ये बडी अच्छी बात कही असते त्याची किंमत. आणि तुम्ही काय घातल्या साड्या वाटायला? 100ची साडी 200ला, 400च्या 6 साड्या. रस्ते का माल सस्ते में. सगळ्या माझ्या चांगल्या चांगल्या साड्या तुमच्या बहिणीला आणि तिच्या सगळ्या सडलेल्या साड्या मला दिल्या. काही चॉईस आहे तिची. परत मला म्हणता बोलू नको बोलू नको. उगाचच माझं तोंड उडू नका तुम्ही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. त्याच्यापेक्षा तुम्ही सुरतला घेतले असते ना, तुम्हाला स्वस्त पडले असते. आता तोंड उडायला नका लो मला. ज्यावेळेस मला पाहायला आले होते ना तुम्ही, तर तुम्ही फक्त माझ्या 100 रुपये दिले. आणि जे मला पहिले 1-2 मुलं बघून गेले ना, माझ्या हातात म्हणजे 1000, 150, 1000, 1500, 1000, 1500 असे माझ्या हातामध्ये टेकवले होते. आणि तुम्ही काय दिले? फक्त 100 रुपये. आणि बाकीच्याने 50-50 रुपये. फक्त 50-50 रुपये दिले. आणि तुमची ती धुळ्याची आत्या तिने तर फक्त मला 20 रुपये दिले जाताना. आणि म्हणते कशी बाई याचा काहीतरी खाऊ घे. 20 रुपयात काय काय खाऊ येतोय? मी काय लहान आहे का एवढी 20 रुपये द्यायला? माझ्या पप्पाचे सगळे पैसे संपले. 1.5 लाख होता. नुसतं बँड लावला होता माझ्या वडिलांनी. तुम्ही काय लावलं होतं ते? काय 10 वेळेस बंद पडायचं ते? टिमकीवर नसली माझे पाहुणे, टिमकीवर. मग उगाच चव घालायचे काम करू नका. आणि ते तर जाऊ द्या. माझ्या मैत्रिणी तर म्हणे की तुझा नवरा टाकलाय म्हणे. काही जिजूला काही हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे का? मी म्हटलं नाही ग बाई. इंस्टाग्रामवरचे तुमचे फोटो दाखवले तेव्हा त्यांना विश्वास पडला. पण नंतर मला एक कळलं ना की तुम्ही ज्यावेळेस मला पाहायला आले त्यावेळेस तुम्ही टोपी घालून आले आणि लग्नात तुम्ही फेटा घातला. मग माझ्या लक्षात आलं, मग माझी टूप पेटली. अरे बाबा, जिजूला हेअरफॉलचा कशाचा प्रॉब्लेम? जिजू टाकलाच आहे. टाकलाय. ये बडी अच्छी बात कही. नुसतं पैसे उडले माझ्या वडिलांचे. आणि सगळे पाहुणे एवढे नुसतं माझ्या आईला टोमणे देत होते. अगं काय लग्न केलं, असं काय लग्न केलं, काय बघितली सोयरीक, काय बघितली सोयरीक. नुसतं वैताग आला होता, नुसतं वैताग. आणि ते तर जाऊन द्या. तुम्ही मला काय म्हटले होते, लग्न झाल्यानंतर मी लगेच तुला पुण्याला घेऊन जातो. नेलंय का तुम्ही मला तुमच्याबरोबर पुण्याला? स्वतः मस्त आयुष करता तिकडं टाकल्या कुठला. आणि मला इथं नुसतं हे करता. मग आता मला काय माहीत नाही. मला पण तुमच्याबरोबर पुण्याला यायचं आहे. आणि जर नसेल नेत तर आमचे पैसे वापस देऊन टाका. किती तुमचे पैसे असतील? म्हणजे काय असतील 30-40 लाख रुपये. मला नाही माहिती काही. मला जर पुण्याला नेत असले तर ठीक आहे, नाही तर आमचे पैसे वापस करून टाका. मला काय माहीत नाही. आत्ताच्या आत्ता आमचे पैसे वापस करा, नाही तर मला घेऊन चला. दोन्हीपैकी एक काही तर ठरवा. काय करायचं ते ठरवा पटकन. मग 1 रुपया नाही राहिला माझ्या वडिलांकडे. सगळे पैसे उडाले. हे घर लग्नात ते कर, याला बघ, त्याला बघ, याला साडी घे भारी, त्याला साडी घे, दागिने करा, हे करा, ते करा. सगळं चांगलं लागतं तुम्हाला. नुसतं काय मला काय तर नवरदेव टाकला बघून दिला. आणि ते पण लपवलं. टाकला तर टाकला, सगळं लपवलं. टाकला महाकाल कुठला. मग त्याच्यात तुमची सगळ्यांची नाटकं. असंच लग्न झालं पाहिजे, तसंच लग्न झालं पाहिजे. आमचे पाहुणे खूप मोठे, आमचं हे खूप मोठं. आणि कशाचं काय हो? मग सगळं खर्च करून घेतलं माझ्या वडिलांकडून. आणि काय कशाचं काय? 2 वर्ष झाले तरी मला इथंच ठेवले जंगलामध्ये. आणि नुसतं म्हणायला. आणि इंस्टाग्रामवर तर मस्त फोटो मस्त टाकायचे, हे करायचे. कशाचं काय? मग फसवलंय तुम्ही मला. तुम्ही मला सांगणार आहे का नाही आत्ताची आत्ता? मला नेणार आहे का तुम्ही उद्या जाताना? नाही तर पैसे वापस करा आमचे. अजिबात काही चालणार नाही तुमचं. हां, सांगून ठेवते मी. मीच फसलोय. काही करणार पण नाही काम, नाही तर करा. समजलं ना तुम्हाला? बोलू तो महाभारत केव्हा चालू आहे? काहीतरी बोला ना. नुसतं काय ऐकू राहिलं? मग